तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मस्तपैकी आज टिकाऊ खोरं घेतले आणि आज आपण चाललोय रानामध्ये कंदमुळ खाण्याला। कोणतं कंदमुळ कोणतं आहे नक्की कमेंट करा। तर मित्रांनो, समोर तुम्ही जो बघताय तो रानकंद आणवाचा वेल आहे। आपण आज आलोय आणवा खाण्याला। त्याची ही फळं पण आहेत, फळं पण आपण लावू शकतो। तर चला, आपल्याला आज आणवा खाण्याची आहेत। तर चला, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे। नक्की चॅनलवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। तर असा हा वेल बघितला आपण आणि तो खाण्याला सुरुवात केली। मोठमोठी दगडं काढून जवळजवळ 5 फूट खोल खणून मग आपल्याला तो कंद खाली भेटत असतो। खूप छान कंद लागतो तो, एकदम चविष्ट आणि एकदम मस्तपैकी। शिवरात्रीला उपवासासाठी हा कंद खाल्ला जातो आमच्याकडं। आणि हा कंद एकदा खाल्यानंतर आपल्याला भूक अजिबात लागत नाही, एकदम चांगला असतो। त्यानंतर आपल्याला मदत करण्यासाठी आपली आई पण आली होती, कारण खूप खोदावं लागतं, त्याच्यामुळे एका माणसाला जमत नाही, त्यामुळे 2 माणसं लागतात। तेव्हा खड्डा खाण्याला सुरुवात झाली होती आपली आणि मस्तपैकी उकरून घेतलं होतं आईने पण। तर भरपूर मुळ्या, भरपूर दगडं लागतात या जागेमध्ये। तर हा आणीव तुमच्याकडे आहे का नाही आणि त्या ह्या कंदाला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा। फायनली आपण खणून झाल्यानंतर आपल्याला खाली एक भलं मोठं आणीव लागलं। एका मुळीच्या खाली भरपूर खोल खोदून मग हे आणीव लागलं। तर असं हे आणीव असतं जंगलामध्ये। त्याची संख्या आता भरपूर कमी होत चाललेली, परंतु जमिनीच्या भूगर्भामध्ये असलेले हे गोड आणि चवीदार असं कंद खाण्यासाठी एकदम उत्तम आणि चांगलं आहे। तुमच्याकडे या कंदाला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा। या बघा, आपल्याला भलं मोठं कंद लागलेलं आहे, आणीव आहे त्याचं नाव। 1-2 किलो आणव खणून झाले आहेत आपले मस्तपैकी। तर चला, आलोय आणव घेऊन आता शेताकडे। तेव्हा भरपूर सारे आणव आपल्याला भेटले। तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा। आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। आणि याचा पूर्ण मोठा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा, नक्कीच खूप छान अशी माहिती तुम्हाला या कंदाची तुम्हाला बघायला भेटेल। चला मित्रांनो, धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा।